Hi everyone, welcome back to my channel and good morning to all. तर आज आहे संडे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि मला आज घराचं डस्टिंग करायचं आहे. तर किचन सोडून किचन नाही जमणार आहे कारण बाकीचं सगळं करण्यात खूप टाईम जातो आणि मग किचन थोडंसं जास्त होतं. तर किचन सेपरेटच करते मी नेहमी. वीकडेजमध्ये तर मला नेहमी 6 वाजता उठावं लागतं कारण टिफिन वगैरे बनवायचा असतो मल्हारचा. पण आज पण संडे आहे आणि आज म्हणलं थोडंसं लेट उठावं म्हणून मग 7 वाजता उठून मी माझं क्लिनिंग स्टार्ट केलेलं आहे. माझं कसं आहे ना थोडंसं वेगळंच आहे. मला विकेंडला खूप जास्त वेळ झोप नाही लागत. मला विकेंडला लवकर उठून लवकर कामं आवरायचे असतात आणि मग नंतरचा दिवसभराचा जो टाईम आहे तो मला माझ्या फॅमिलीबरोबर स्पेंड करायचा असतो. दिवसभर ते घरात आहेत आणि मग मी काहीतरी एक्स्ट्रा काम काढून ते करत बसली आहे, हे मला नाही आवडत. त्यामुळं मग मी जे काही एक्स्ट्रा कामं असतील माझी विकेंडची ती सकाळी लवकर उठून ते दोघं उठायच्या आत कंप्लीट करायचा ट्राय करते. घरात लहान मुलं असतील की घरामध्ये खूप पसारा असतो. तसंच तुम्ही बघू शकता आत्ता माझ्या घरामध्ये या बेडरूममध्ये पूर्ण सगळीकडे मल्हारने एवढा पसारा केला होता. पण दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी असल्यामुळे मी तो रात्री काही आवरला नाही आहे. आणि ही जी बेडरूम बघताय तुम्ही ती मी सध्या तरी एक स्टोअर रूम म्हणूनच यूज करते. म्हणजे माझ्याकडे जे काही एक्स्ट्रा सामान असेल ते मी या रूममध्ये ठेवते. आणि जे तुम्ही एक स्टीलचं रॅक बघितलं असेल आत्ता तर ते मी बुकशेल्फ आणि मल्हारचे जे काही स्कूलचे बुक्स आहेत, एक्स्ट्राचे जे बुक आहेत त्यासाठी यूज करते. आणि मल्हारने केलेला जो पसारा आहे तो फक्त या एकाच बेडरूममध्ये नाही आहे, तर घरामध्ये सगळीकडे त्याचे टॉईज आणि काही सामान किंवा बुक्स वगैरे पडलेले असतात आणि मी रोज रात्री झोपायच्या आधी ते सगळं आवरून घेते. पण काल आवरलेलं नव्हतं त्यामुळे मग मी आज सकाळी लवकर उठून ते आवरायचा विचार केला होता. कारण परत एकदा जर ते दोघं उठले की मग परत नंतर मला सुद्धा वाटतं की त्यांच्याबरोबरच म्हणजे एन्जॉय करत बसावं किंवा निवांत बसावं आणि मग दिवसभर घर तसंच राहून जातं. नंतर मी नेक्स्ट बेडरूम आवरायला घेतली. ही ऑफिस रूम आहे आणि इथे पण माझ्याकडे एक एक्स्ट्रा जी गादी आहे ती मी असंच टाकून ठेवलेली आहे कारण फरशी खूप गार लागते आणि मल्हार खाली खेळत असतो. तर त्यासाठी मग मी ती गादी त्याच्यासाठी टाकून ठेवलेली आहे. तर तिथे पण पूर्ण पसारा होता. सगळे बुक्स वगैरे तुम्ही बघू शकता ठेवलेले होते. तर ते मी आवरून घेतले आणि जो डेस्क आहे यांचा ऑफिसचा तर तो पण आवरून घेतला. आपल्या घरामध्ये जेवढे जास्त टेबल असतील ना तेवढा पसारा आपला सगळा त्या टेबलवरतीच असतो. म्हणजे आपल्या हातात काही असेल की आपण ठेवून देतो तिथे टेम्पररी की बाबा ठेवता येईल नंतर म्हणून. म्हणजे जसं काही डायनिंग टेबल असेल किंवा बेडच्या साईडचे टेबल्स असतील किंवा टी टेबल असेल, डेस्क असेल ऑफिसचा तर तिथे खूप सारा पसारा झालेला असतो जर आपण टाईम टू टाईम नाही ठेवल्या गोष्टी तर. आणि मग नंतर ते सॉर्ट आऊट करण्यातच आपला खूप टाईम जातो. आणि माझ्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे हॉलमधली जी काही डस्टिंग आहे ते झाडून काढायच्या आधी दररोजच्या दररोज करावीच लागते. एक जरी दिवस तुम्ही ती स्किप केली तरी इतकी धूळ दिसते डायनिंग टेबलवर किंवा सेंटर टेबलवर किंवा सोफ्यावरती, विंडोजवरती खूप सारी धूळ जमा झालेली असते. त्यामुळं मग ते तो तर रोजचाच भाग आहे की रोज झाडून काढायच्या आधी ते क्लीन करावं लागतं. सो नंतर माझं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर मी मस्त शॉवर घेतला आणि आधी पूजा करून घेतली आणि नंतर ब्रेकफास्टची तयारी करून ठेवली थोडी. म्हणजे तयारी करून ठेवली की त्या दोघांचं आवरलं की पटकन ब्रेकफास्ट तयार करता येतो.
म्हणून मग मी रात्रीच डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते, कारण मला आज डोसा खायचा होता. मग मी ते डाळ आणि तांदूळ बारीक करून ठेवले आणि माझ्यासाठी माझा जो आवळ्याचा ज्यूस आहे तो बनवून घेतला. म्हणजे आवळा, ओली हळद आणि जिंजर घालून ज्यूस बनवला. मी ॲक्च्युली याचे क्यूब्सच बनवून ठेवते, पण आता माझे ते संपलेले आहेत. त्यामुळे मग मी आता फ्रेश ज्यूस बनवला. जर क्यूब्स बनवले असतील तर आपल्याला रोज आपली एवढी धावपळ असते, तर क्यूब्स बनवले तर मग ते इझी जातं पटकन घेण्यासाठी, कारण सकाळी सकाळी आपल्याला होत नाही. बाकीचं आवरायचं असतं आणि त्यामध्ये मध्येच हा ज्यूस बनवायचं म्हटलं की आपण थोडंसं इग्नोर करतो. आणि नंतर माझी भाजी वगैरे मी बनवून घेतली होती ज्यूस झाल्यानंतर, भाजी आणि चटणी. पण मी त्याची रेसिपी शेअर केलेली नाही आहे, कारण त्याची काही अशी वेगळी रेसिपी नाही आहे. ॲज युज्युअल जसं आपण बनवतो तशीच भाजी बनवलेली आहे. आणि मल्हारला इथे स्पंज डोसा खायचा होता, सो त्यासाठी मी आधी स्पंज डोसा बनवून घेतला आणि मग आमच्यासाठी मी डोसे बनवले. तुम्ही नेहमी चीज डोसा बनवला असेल किंवा त्यावरती बटर वगैरे घातलं असेल किंवा एक्स्ट्रा काही वेगळं स्टफिंग वगैरे घातलं असेल, पण तुम्ही कधी शेंगदाण्याची जी चटणी आहे आपली घरी बनवलेली, ती घालून हा डोसा कधी बनवून खाल्लेला आहे का? तर मला डोसा बनवताना त्यावरती शेंगदाण्याची चटणी टाकलेली हा डोसा खूप आवडतो आणि मग मी माझ्यासाठी तसा डोसा तयार करून घेतला. खूप छान टेस्ट लागते. एकदा तुम्ही हे कॉम्बिनेशन ट्राय करून बघा. आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर चहा पीत होते, तर त्यावेळेस मला हे माझं फर्स्ट क्रायचं पार्सल मिळालं. मल्हारसाठी मी त्यावरून एक ड्रेस ऑर्डर केला होता. नेहमीप्रमाणे या ड्रेसचीसुद्धा क्वालिटी खूप छान आली होती. याआधीसुद्धा मी बरेच ड्रेस त्याच्यासाठी ऑर्डर केलेले आहेत फर्स्ट क्रायवरून आणि हा सेट मला पूर्ण फक्त 750 रुपयेमध्ये मिळालेला आहे. खूप छान क्वालिटी आहे. तुम्हालासुद्धा बघितल्यानंतर कळत असेल. आणखीन 2-3 ड्रेस मी कार्टमध्ये ॲड केले होते, पण मला साईज कन्फर्म करायची होती, सो मी एकच ड्रेस आधी ऑर्डर करून बघितला आणि ही साईज त्याला व्यवस्थित बसते आहे. सो आता मी याच साईजचे ते बाकीचे ड्रेस ऑर्डर करून घेईल. आणि नंतर मग मी माझं किचन वगैरे क्लीन केलं. जास्त काही भांडी वगैरे नव्हती, त्यामुळं पटकन आवरलं किचन माझं. आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, सो मी इथे तयार झाले पटकन. सो सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपण थोडंसं लवकर उठून आपली जी काही कामं असतील ती करून घेऊ शकतो आणि नंतर पूर्ण एंटायर डे आपण आपल्या फॅमिलीबरोबर एखादी पिकनिक प्लॅन करू शकतो किंवा पूर्ण डे त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करू शकतो. तर तुम्हीसुद्धा आता आज सुट्टी आहे म्हणून एक्स्ट्राची कामं काढून दिवस कामामध्ये घालवू नका. तर तुमची फॅमिली घरी असते, त्यांना टाईम द्या, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करा, छान एन्जॉय करा दिवस आणि असंच हसत राहा, हॅपी राहा आणि छान आयुष्य जगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.